तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे पोरबंदरला. आम्ही सर्वजण एका महात्मा गांधीचे जन्मस्थान. हो, आम्ही सर्वजण एका टमटममध्ये बसलेलो आहे. एका टमटममध्ये 11 जण, हे बघू शकता तुम्ही. आणि आम्ही चाललेलो आहे पोरबंदर बघण्यासाठी. ही आमचे मागे एक टमटम, आमचं पुढे एक टमटम आणि आम्ही पण एक टमटममध्येच आहे. तर मित्रांनो, मी आलेलो आहे सुदामापुरी यात्राधाम येथे. मला पण थोडी थोडी आता गुजराती वाचायला यायला लागली आहे. इथे आमची आहे ऑटो आहे. आणि चला आता आपण आज जाऊयात. गाय इथं बघूयात की आपण या बोर्डवरती काय लिहिलेलं आहे. सूचना एवढं कळलं मला. 9 ते 8:30 असं काहीतरी होतं. 8 ते 9:30, 8:30 पर्यंत काहीतरी उघडं असतं मंदिर असं बोलतात ते. तर चला पुढे जाऊयात. तर आम्ही आता चाललेलो होतो. तर खूप सुंदर अशी झाडीझुडपी आहे सुदाम मंदिर इथे. आणि मला पण उत्सुकता लागलेली आहे की काय असेल पुढे. एक कोड आहे. आपण असं त्या रस्त्याने चालत जायचं. तुम्ही ते ह्याचा सापशिडीचा खेळ बघितलाय का? ते असं त्या ह्याच्यातून असं बरोबर असं काढून बरोबर त्या ह्याच्यातून जायचं. तर आपल्या शाळेतल्या लेकराच्या ह्याच्यामध्ये एक कुत्रा असते, तिकडं ब्रेड असते. त्या बरोबर त्या ह्याच्यातून गेले की त्या बरोबर ब्रेड पर्यंत जाऊन पोहोचायचं. हा, तसं हे इथं. तर मित्रांनो, हे असं सुंदर असं मंदिर आहे, सुदामाचं मंदिर. आणि इथे बघू शकता तुम्ही की काही महिला गुजराती भजन किंवा त्यांचं जे काही गाणे म्हणत आहेत. ते लड्डू गोपालांची मूर्ती दिसते. पार करवायावे आवे नीतो नैया वालो पार करवायावे आवे. आवो नंदलाला बंसरी वाला बेला बेला ओ हो बेला बेला ओ यावो नंदलाला बंसरी वाला बेला बेला ओ हो बेला बेला ओ. कदम तेरी डाल ऊपर मीठा मोर बोले थे. कदम तेरी डाल ऊपर मीठा मोर बोले थे. मोर बोले मेना बोले कानो रुंडुमावे आवे. मोर बोले मेना बोले कानो रुंडुमावे आवे. आवो नंदलाला बंसरी वाला बेला बेला ओ बेला बेला आवो नंदलाला आवे थे. गमनने किरे वालो छानो मानो आवे थे. काकरी माईने मारा बेरला चढावे रे. तर आपण आत्ताच सुंदर असं त्यांचं भजन इकडे चालू आहे. पण आपण मंदिरात जाऊयात. तर मित्रांनो, आपण एक गेम खेळूयात. हा आहे तो ह्याचा गेम जो बालमित्रामध्ये यायचा की इथून कुठून तरी सुरुवात होणार आणि तिथून जाऊन असं तिकडे कुठेतरी हे असणार, एक्झिट असणार, तिकडे जायचं. आणि अशा प्रकारचा हा गेम आहे. आणि जर फसलं की आऊट, जर कुठं फसलं की आऊट. तर आता मी पण सुरू करतोय हा गेम खेळायला. आणि मी आय एम शुअर की मी कुठेच फसणार नाही आणि मी पूर्णपणे पास करेल. इथं बघा सगळेजण खेळत आहेत, आमचे सर्व यात्रेकरू. आणि सर्वजण त्यांच्या प्रवासामध्ये श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. ओ आजी आजी आजी, असं उडी नाही मारायची वरून. हां, ओय ओय ओय, असं वरून जायचं नाही आहे. आणि जिथं फसेल तिथं आऊट आपण म्हणू शकतो स्वतःला. तर आपण खेळूयात आता. तर मित्रांनो, आपण सुरू करतोय. कसली चिटिंग विटिंग नाही करते आपण. आणि आपण आता जाऊयात.
तर आता आपण हळूहळू असं पुढे आलेलो आहे. पुढे येऊन आपण टाकू का? दक्षिणा पाहिजे का? ठीक है अपन टाको दक्षिणा. अरे बहुत पैसे अपने पास. दक्षिणा 20 रुपये भैया. 20 रुपये डालतो, 10 रुपये वापस दो. वापस ले लो. तुम्ही 10 रुपये वापस घेतलेले आहेत. वापस ले लो. चला बोलो हरे कृष्णा. ये 84 यंत्र घर के अंदर मंदिर में पूजा रूम में रखियो. इसका महत्व और माहिती हिंदी में लिखा है. ओके ठीक है, मैं भी आता हूँ यहाँ से. मैं भी थोड़ा हाथ ऊपर ले लेता हूँ. बोलो हरे कृष्णा. हरे कृष्णा. ये क्या है? ये 84 यंत्र अपने घर के अंदर मंदिर में पूजा रूम में रखियो. इसका महत्व और माहिती क्या करना हिंदी में लिखा है. ओके ओके. म्हणजे तर मित्रांनो, हे जे कार्ड आहे याला आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. आणि हे ठेवल्यानंतर आपल्याला सुख शांती धन यांचा लाभ होऊ शकतो. आणि जे काही याचं आहे ते महात्म्य ते इथे लिहिलेलं आहे, आपण वाचू शकता. आणि हे त्यांनी असं एक छान असं स्वस्तिक काढलेलं आहे माझ्या हातावरती. मी तो गेम पूर्ण केल्यामुळे आणि दक्षिणा दिल्यामुळे. तर गेम खूप छान होता, मला तर आवडला. तुम्हाला आवडला का कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण भेटू पुन्हा. तर नमस्कार मित्रांनो, हे आहे कीर्ती मंदिर. कीर्ती मंदिर म्हणजे की महात्मा गांधी यांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे, म्हणून त्यांच्यासाठी हे कीर्ती मंदिर बनवण्यात आलेलं आहे. तर आपण आतमध्ये जाऊन बघूयात की काय आहे. तर आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पूज्य कस्तुरबा गांधी पुस्तकालय म्हणून इथे लिहिलेलं आहे. इथे बाल मंदिर आहे आणि इथे खूप काही गोष्टी आहेत. अजून इकडे डावीकडे पण खूप काही आहे, इथे उजवीकडे पण खूप काही आहे. इथे फोटो बिटो चिटकवलेले आहेत. आपण प्रत्येक वस्तू व्यवस्थित बघणार आहोत. तर अशा या 2 फोटो आहेत. या आहेत कस्तुरबा गांधी आणि हे आहेत महात्मा गांधी. सत्य आणि अहिंसा असे 2 शिकवण देतात. रघुपति राघव राजा राम पथिक पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पथिक पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पथिक पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपति राघव राजा राम. तर आपण आता संग्रहस्थानामध्ये जाऊयात. संग्रहस्थानामध्ये आपण डावीकडून सुरुवात करूयात. तर इथे महात्मा गांधींचं खूप काही पुस्तकं वगैरे दिसत आहेत आणि इथे त्यांचं खरखरचे फोटो वगैरे दिसत आहेत. हे साहित्य संग्रह आहे. इथे फोटोज वगैरे आहेत खूप सारे त्यांचे खरेखरचे.
तिथे तरुणपणीचा फोटो. आणि त्या काळी ही वास्तू अशी होती आणि आज देखील खूप सुंदर आहे. इथे पण खूप सारे फोटोज आहेत. इथे पण इथे पण इथे पण. अरे ही खेळणी लहानपणी असायची आबांच्या घरी. हे सगळे असे फोटोज वगैरे आहेत. इथे एक हे आहे आंब्याचं झाड वगैरे म्हणतो. एक पत्र वाटतंय कसलं तरी. माझ्या मोबाईलची चार्जिंग संपायला आली तर जास्त आपण केवढं बघणार नाही. पुस्तकं आहेत खूप सारे महात्मा गांधी यांनी लिहिलेले, तर तुम्ही देखील वाचू शकता. आणि त्यानंतर हे आहे पोपट वगैरे ठेवले त्याच्यामध्ये. हे 3 माकडं गांधीजींची. एकाला बोलता येत नाही, एकाला दिसत नाही, एकाला कानाला ऐकू येत नाही. आणि हा इथे बघू शकता तुम्ही चरखा आहे. चरखा अलीकडे थांबा चरखा. बस. तर मित्रांनो आम्ही पोरबंदरला जाऊन आलेलो आहोत. थोडं कॅमेरा आहे. हां, तर आम्ही पोरबंदरला जाऊन आलेलो आहोत. आम्ही तिथे 2 ठिकाणं पाहिली. पहिला ठिकाण पाहिलं जिथे महात्मा गांधींचा जन्म झाला आणि दुसरं ठिकाण पाहिलं जिथे तो सुदामाचं एक मंदिर होतं आणि तिथे आम्ही एक गेम खेळला. आणि तर येता येता आम्ही हे घेतलं होतं, ते काजूचे बिस्किट्स. तर खूप सुंदर होते आणि आम्ही ह्यांना पण यायचं ब्लॉगमध्ये. अरे आमचे ड्रायव्हर रिक्षाचे. हा थोडं डिस्टन्स होता यायला जायला. मग मी तेवढ्या वेळामध्ये हे अर्धा किलोचं पावशेर ठेवलेलं आहे. खूप छान होतं, मला आवडलं. मी खात आलो. तर मोबाईलची चार्जिंग संपायला आली. 2-3% बाकी आहेत तरी. ठीक आहे, आजसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आज या व्हिडिओमध्ये फक्त मी पोरबंदरचा आणि याचाच कंटेंट टाकेल जेवढा पण होईल तेवढा. यापूर्वीचे ब्लॉग पाहिले असेल तर नक्की पहा. यापुढे पण ब्लॉग येत राहतील. काही सजेशन्स असतील ब्लॉगमध्ये, हे इम्प्रूव्ह करा ते इम्प्रूव्ह करा, तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर कॉमेंट करा. आणि अजून तुम्हाला काही जर हवं असेल इकडच्या साईडमधून घेऊन यायचं असेल तर तेही सांगा, आपण तेही करू. धन्यवाद.